मला उपाशी ठेवता काय? आता या समोर बघतो तुम्हाला. माझ्या बायकोला बी स्वतःच्या बाजूला करून घेतलं काय? आता याच समोर मॅडम मॅडम बघणार नाही मी. अहो हे काय थांब अंजली. हाताला जखम करून घेऊन तुला जेवण मिळणार नाहीये. अंजली काहीतरी क्रीम वगैरे असेल तर बघतेस? हो आणते. राणा थांब. तुला उपाशी ठेवून मला काय फायदा होणार आहे ते सांग. मग मी हे सगळं का करतेय? तुझ्या फायद्यासाठी. इकडे बस. बस राणा. मी तुला डाएट दिलं याचा अर्थ त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. तुझ्या स्पर्धेत खेळायला उतरतोयस त्यासाठी अंगात चपळता हवी आणि वजन लिमिट मध्ये आल्यानंतर चपळता येईल. दुसरं, उपाशी राहून ताकद कमी होते हे चूक. आपले ऋषीमुनी उपास करून शक्ती प्राप्त करायचे माहितीये ना तुला? उपास केल्याने कॉन्सन्ट्रेशन होतं, स्वतःवर कंट्रोल येतो. आणि मी काय तुला कायमचा उपास करायला सांगत नाही. आजच्या दिवस उपास कर, उद्या तू खाऊ शकतोस. पण आज तुला मी सांगते ते ऐकायला लागेल. गिव्ह मी अ जेंटलमन्स प्रॉमिस. शहाण्या माणसासारखं कबूल कर की तुम्ही सांगितलेलं ऐकशील. शब्द दे. गुड. मी जाते आता. उद्यापासून मला रिझल्ट्स हवेत. ओके? त्याने शब्द दिलाय खरा, पण तूही लक्ष ठेव. अहो तुम्ही खरंच उपाशी राहा? आता शब्द दिला तर राहायला लागेल. नक्की ना? आता तुम्हाला विश्वास नसेल तर काय बोलू? नाही नाही, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. मग झालं तर आता तुम्ही बघाच मी कसं डाएट करतो ते. लाडू 2 हाताने नाही, एका हाताने खा. वाह, आज जेवण लई भारी बनवलेलं दिसायलंय. नाना
दादा तुम्ही खा की. नाही नको, हे माझं डाएट सुरू आहे ना व, टाकच पितो. काय ग बाई, एका जेवणावरनं एवढं मोठं महाभारत घडलं खरं, पण आमचं राणा भाऊजी उपाशी ते उपाशीत. काय ना वहिनी, जे समजत चाललंय ते माझ्या भल्यासाठी चाललंय, पटलंय मला. ढेकळाचं भलं पोकळ्याला खायला मिळना आणि आमचा चेक वठना. का अगं माझं बी बरं कर जरा, भात आण तिकडे. होय होय. हा लई भूक लागल्या, भात खातो आज जरा. गाणं तुला खरंच भूक नाही? भूक आहे, पण ते डाएट कसे आबा, ते भुकेला कंट्रोल केलं तर माझ्यावर बी कंट्रोल करता येईल. अरे वा, म्हणजे सखीच्या टेक्निकचा उपयोग व्हायला लागला म्हणा की. बदक का बघितलं का राणा कसा बदलतोय ते? नाही आबा, फक्त आजची रात्र, उद्यापासून खाल्लं तर चालतंय म्हणलं मॅडम. असं खरंच का अंजली? हो. राणा तुला हे जमल काय? जमणार की, काय बी काळजी करू नकोस. अरे मी खाणार. ठीक आहे, मला समजा पाहिजे. हे समजायचं लाडक्या, तर दिलंय तेवढं खा की. पण ते नव, तू एकटा कसं काय खाली आला रे? तू कुठं माऊ आल्या? हा? अरे हाच का तुमचा शब्द? हाच कंट्रोल? नाही म्हणजे ते काय म्हणजे ते हा 12 वाजून गेले ना व, म्हणजे कालचा उपास संपला, आजपासून खाण्याचा दिवस सुरू झाला म्हणून. उगाच कारण देऊ नका मला. तुम्ही तुमचा शब्द मोडताय. अहो नाही, ते मला शब्द पाळायचा होता, पण ते मनच तयार होईना. हा, ते स्वयंपाकघर हाक मारते असं वाटत होतं, फ्रीज बी हाक मारते असं वाटत होतं, म्हणून. उगाच नाटकं करू नका. तुम्ही तुमचा शब्द मोडलाय हे आधी मान्य करा. नाही, मी तुमच्यावर विश्वास ठेवला हेच चुकलं माझं. अहो नाही, काही बोलू अहो, काय नका. झालं? खाली का आलाय? गोदक्का रानादा चोरून खात होता. मी धरलं त्याला. ए, मी माझ्या घरात चोरून कशाला खाऊ? नाही, तुम्ही चोरूनच खात होता. बरं खात होतो, अहो, भूक लागली म्हणून खात होतो ना व. उपाशी राहिल्यावर काय होते तुम्हाला काय कळणार? ज्याचं जळते त्यालाच कळते. हो, बरोबर आहे तुमचं. सगळं तुम्हालाच कळतं, मला काहीच कळत नाही. चल लाडू. अहो अहो ऐका तर अंजली बाई, हे बघ गोदक्का, हे असं आहे, आजकाल वैरी झाल्यासारखं वागायलात माझ्या बरोबर. स्वतः खाऊन दुसऱ्याला उपाशी ठेवणं बरोबर आहे का? ह्याला म्हणायचं कळणं. तू उपाशी म्हणून ती बी उपाशी आहे. अरे तू उपाशी राहणार म्हणून सकाळ धरणं तिनं बी काय खाल्लं नाही, उपाशी राहिली आहे ती. पण का? आता नवरा उपाशी राहिल्यावर बायको जेवणार काय? राणा, अरे बोलताना जरा जपून बोलावं. धर, खा तुला काय खायचंय ते.
नाही खाल्लं मी. सॉरी सॉरी. अहो माझं तर डाएट होतं ना व. मग तुम्ही का उपाशी राहिलात? सॉरी म्हणलं की. तुम्ही सांगशील ते ऐकतो मी. उठता बस काढू काय? काढतो. माझं ऐकू नका. त्या सखी मॅडम तुमच्या भल्यासाठी सांगतायत, त्यांचं ऐका. त्यांचं सोडावं. पण तुम्ही हे समजा मला आधी सांगायला पाहिजे होतं. तुम्ही मला दर टायमाला समजवता ना व. मग या टायमाला का नाही समजवलं? मी एकदा तरी सांगायचं की. माझं काही असतं ना तर एकदा काय 1000 वेळा मी तुम्हाला समजावून सांगितलं असतं. पण इथे तुम्हाला त्यांचंच ऐकावं लागणार. पण त्या तुमच्यासारखं समजवत नाहीत. मी तरी काय करू? हे बघा, माझी समजवायची पद्धत वेगळी आहे, त्यांची वेगळी आहे. उलट तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हे सगळं कुणासाठी चालू? तुमच्यासाठीच ना. होय पण तर पण काय? तुम्ही माझ्यासाठी उपाशी राहिलात हे काय बरोबर केलं नाही तुम्ही. मला जे बरोबर वाटलं ते मी केलं. तुम्हाला जे बरोबर वाटतंय ते तुम्ही करताय. बरं आता राग सोडा. तुम्ही सांगशील ते करतो मी. सांगा काय करू? नाही जमणार तुम्हाला. अहो तुम्ही सांगून तर बघा. पण जमणार आहे का तुम्हाला? अहो तुम्ही फक्त सांगा. 1000 टाइम करतो. बरं ठीक आहे. मग आता मी सांगते म्हणून तुम्ही सखी मॅडम जे सांगतात ते सगळं ऐकायचं. द्या प्रॉमिस. यावेळी शब्द अजिबात मोडायचा नाही हं? बोला, देताय शब्द? ठीक आहे, येतो मी शब्द. पण तुम्ही मला शब्द द्यायचा. काय? तुम्ही दोन्ही सफरचंद खाणार म्हणून. दिला शब्द. मग मी बी दिला. घ्या खावा. हम्म. ते अरे हातात आहे ते पुरा कर की आधी. अहो, हे झालं की वाचून. आईला पाठवत की तुझं काम. माझं पण एवढं स्पीड नाही. बाबा मी काय करतोय, हेडलाईन वाचतोय, पहिला 4-5 वेळी वाचतोय आणि एखादा फोटो बघतोय, तेवढ्यावरून बातमी समजते मला. अरे पूर्ण वाचल्याशिवाय बातमी कशी कळल सूरज? अहो बाबा न समजण्यासारखं काय असते याच्यात? हा, रोज रोज त्याच तर बातम्या असतात. हे बघा, आज या पक्षानं उठाव केला, उद्या त्या पक्षानं उठाव केला. आज ह्यानं त्याला मारलं, उद्या त्यानं ह्याला मारलं. अजून काय असते पेपरात? काका गुड मॉर्निंग. अरे वा, गुड मॉर्निंग की लाडू शेठ. कुठं सांगायला चालू वाटतं? तालमीला जाणार नाही होय? राणादा कवा कुस्ती चालू करणार, कवाच मी बी करणार. मग वाट बघ आता. नसताला की. हे घ्या. घे लाडू. अरे काय डाएट संपलं वाटतं तुझं? संपला बा. ते मॅडम म्हणलेत आजपासून खाल्लेलं चालतंय म्हणून. अहो बघा आता कसं खातो ते. काय खाऊ न काय नको असं झाले बघा मला. आता फक्त पोहे केलेत तेवढेच खा. रण थांब. वेट रण, खाऊ नकोस. अहो पण तुम्हीच म्हणला होता ना व आज खाल्लं तर चालतंय म्हणून. हो, पण हे नाही. अंजली, थोडस दूध आणि बाउल घेऊन येतस? हो.
युअर ब्रेकफास्ट इज रेडी. आता तुला हे खायचंय आणि नंतर प्रोटीन सप्लिमेंट्स घ्यायचे. मुळात मका उगवायचं म्हटलं की कॉम्प्लेक्स बाद आणि खायला चालतंय वय. सूरज, मी असलं काय खात नाही. का? अहो हे असलं शहरी खाणं, या ताकदीसाठी पावडर, हे मला काय जमणार नाही. तुला ताकद मिळवायची असेल तर हे खायलाच लागेल. यानं काय मिळणार आहे ताकद? एका दाढीचा बी नाहीये. म्हणजे आमचं लाडू. याच्या पोटातला साधा कोपरा बी भरणार नाही. माझं पोट कसं भरेल? हे दिसायला जरी कमी दिसत असलं तरी तुझ्या शरीराला आवश्यक सगळे प्रोटीन्स आणि विटामिन्स याच्यामध्ये आहेत. जे काय असेल ते असेल, पण मी असलं खाणार नाही म्हणजे नाही. हे फायनल आहे. काल उपाशी ठेवलं तेवढं बस आहे, पण हे असलं खाणं माझ्या गळ्यात मारू नका. हे मला काय जमणार नाही. तुला या स्पर्धेसाठी फिट राहायचं असेल तर भरपूर एक्सरसाइज आणि कुस्तीची प्रॅक्टिस करावी लागणार आहे, ज्याच्यासाठी ताकदीची आवश्यकता आहे. तेव्हा आता तुला हे खायलाच लागेल. मी असलं काय खाणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करा. ते आताच बलसरे साहेबांना फोन करून सांगून टाका. त्यांचा काही संबंध नाहीये इथे. ही सगळी माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. नाही अहो अहो तुम्हाला सांगण्यात काय अर्थच नाही. आबा अहो आता तुम्हीच सांगा की. आता मका खायचं असेल तर मी आपल्या मळ्यात जाऊन खातो की, पण हे असलं खाणं मला खायला जमणार नाही बघा. काय आहे, रानाला असले पदार्थ खायची सवय नाही. अहो मातीतला माणूस आहे तो. हे असलं काय तो खाणार नाही. आणि तुम्ही बी बळजबरी करू नका. नाही, सवय नाही मान्य आहे मला, पण आपल्याला फास्ट रिझल्ट साठी प्रोटीन आणि विटामिन्सचे सप्लिमेंट्स घ्यावेच लागतील. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मी काय म्हणते? तुम्ही काय बी म्हणू नका. या टायमाला तुमचं काय बी ऐकणार नाही मी. अहो मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या आधी. हे बघा, प्रश्न फक्त विटामिन्स आणि प्रोटीन्सचा आहे ना. मग दूध, अंडी, कडधान्य या अशाही काही गोष्टी आहेत ज्यातून हे सगळं मिळू शकतं. आपण ते देऊया. पण ज्या क्वांटिटी मध्ये ही सगळे प्रोटीन्स लागणार आहेत ना, ती क्वांटिटी राणा खाऊ शकणार नाहीये. काय झालं? नाही काय खायचं तेवढं फक्त रानाला सांगा, मग बघा काय राहणार. होय आबा. अहो तुम्ही फक्त सांगा किती यांना केवढं खायचं ते, मी तयार आहे. इम्पॉसिबल आहे ते. नाही, यांच्यासाठी पॉसिबल आहे ते. कालचा उपवास लई जागा आहे पोटात. तुम्ही सांगा फक्त. राणा त्यापेक्षा तू दाखवूनच दे की. ठीक आहे, मग मी खायला घेऊन येते, तुम्ही तयार राहा. आबा माझ्या पोटात दुखायलंय. कशाला जाणार नाही. अरे वा, खायचं नाव काढलं लोक शाळेला दांडी वय. हा आबा तुम्ही माऊला सांगा राणादा पण जाता खाता पण बघूच. बघूच की आता. आधी येऊ दे की खाणं. बघतोस का रागानं ते तुम्हाला वागानं.